नमस्कार, मी लक्ष्मण मगर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघराज्य राज्य या संघटनेचा आणि एका आदिवासी त्रैमासिकचा सोलापूर जिल्हा प्रतिनिधी. तरी 10 तारखेला संध्याकाळी आपल्या मोहोळ तालुक्यातील एका मंडल अधिकाऱ्याने एका स्पॉटला व्हिजिट दिलेली होती. त्या स्पॉटमध्ये व्हिजिट दिल्यानंतर बेकायदेशीररित्या चालणाऱ्या वाळूवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांनी त्या वाळू माफियाला 5 लाखाची लाच मागितली असून त्या वाळू माफियानं संबंधित त्या मंडल अधिकाऱ्याला 3 लाख रुपये देऊन त्याची गाडी वैयक्तिक बाजूला काढून तिथून त्यानं बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक केलेली आहे. ह्याची क्लिप आमच्या हाताला लागलेली असून ह्या क्लिपचा मेन सूत्रधार हा महसूल अधिकारीच असून महसूल अधिकाऱ्याच्या खात्यातून आम्हाला प्रत्येक माहिती अवगत केली जाते. त्या माहितीनुसार मी ती माहिती समाजापुढे आणतो. त्याच्यामुळं ह्या मंडल अधिकाऱ्याचं करायचं काय आणि मोहोळ तालुक्यातील जो अवैधरित्या चाललेला वाळू उपसा आहे याची बोलती बंद करणारा तहसीलदार ह्या तालुक्यामध्ये पाठवून द्या. ह्या अवैधरित्या चाललेला किंवा जो एखादा आवाज उठवतोय त्या आवाज उठवणाऱ्याच्या घरावर वाळू माफिया येऊन दमदाटी करून निघून जातात. त्याचा पोलीस प्रोटेक्शनाचा मार्ग मोकळा होत नाही. तरी त्या सगळ्या संबंधित या बेकायदेशीररित्या चालणाऱ्या वाळू वाहतुकीला कायमस्वरूपी ठप्प करावी आणि कायमचा आळा घालावा. नसेल तर सोमवारी फिक्स आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये सगळ्या पुराव्यासहित महसूल पुरावे असतील, पोलीस प्रशासनाचे पुरावे असतील, ते सगळे पुरावे घेऊन आम्ही जनहित याचिका दाखल